माझं नाव डॉक्टर श्रीधर श्रीकांत जाधव. मी क्लिनिकल कार्डिओलॉजिस्ट सरस्वती हॉस्पिटल इचलकरंजी येथे काम करतो. सो आज आपण हायपरटेन्शन बद्दल बोलणार आहोत. सो जागतिक हृदय दिनानिमित्त आपण बीपी काय आहे आणि त्याच्याबद्दल त्याचा प्रतिबंध कसा करावा ह्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. सहसा सर्वांनाच निरोगी आणि आपलं बीपी हा चांगला असावा हे सगळ्यांनाच वाटत असते. पण ते तसं ठेवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे ह्याची आज आपण माहिती करून घेऊया. ऍक्च्युली ब्लड प्रेशर म्हणजे नक्की काय असतं? ब्लड प्रेशर म्हणजे काय आहे की हृदयामधून रक्त जे पंप केलं जातं आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये, ते जो प्रेशर लागतो त्या प्रेशरला ब्लड प्रेशर असं म्हटलं जातं. सो आपला नॉर्मल ब्लड प्रेशर किती असावा? तर नॉर्मल ब्लड प्रेशर हा माणसाचा 140/90च्या खाली असावा. एक्झॅक्ट नॉर्मल म्हटलं तर 120/80 हा त्याचा नॉर्मल ब्लड प्रेशर असतो. पण ज्यावेळी पण 140/90च्या वर ब्लड प्रेशर आपलं जातं, त्यावेळी आपण डॉक्टरांना दाखवून त्याची ट्रीटमेंट चालू करणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्या आपल्याला काय करायला पाहिजे की बीपी आपला चांगला कंट्रोलमध्ये राहील, त्या गोष्टी जाणून घेणं महत्वाचं असतं. सो सहसा निरोगी व्यक्तींमध्ये दिवसभर रक्तदाब वाढत कमी होत असतो. परंतु जेव्हा बराच काळ रक्तदाब जास्त असतो किंवा त्यावर उपचार केले जात नाहीत, तर त्यातून आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. सर्वसाधारणपणे सतत सामान्यहून जास्त रक्तदाब असेल, तर त्याला आपण हायपरटेन्शन म्हणजे बीपी वाढलेल्याला हायपरटेन्शन असे म्हणतात. उच्च रक्तदाब सहसा कालांतराने निर्माण होतो. असा एक दिवसात कधी बीपी होत नसतो. कालांतराने निर्माण होत असतो आणि तो वाढत वाढत राहतो. आपण जर बीपी चेक नाही केला तर तो वाढतच जातो. आपल्याला बीपी वाढल्यामुळे आपल्याला काही लक्षणं दिसतात का? तर आपल्याला काहीही लक्षणं दिसत नाही. त्याची काही लक्षणं अशी स्पेसिफिक लक्षणं अशी नसतात. मग आपण त्यावेळी काय करायला पाहिजे? तर वारंवार बीपी चेक करत राहणं. म्हणजे महिन्यात 2 महिन्यातून, 3 महिन्यातून कसंही आपल्याला जमेल तसं बीपी चेक करत राहणं हे फार महत्वाचं असतं. सो उच्च रक्तदाब सहसा कालांतराने निर्माण होतो. आरोग्यपूर्ण जीवनशैलीच्या पर्यायामुळे हे घडू शकतं. जसे की पुरेशा शारीरिक हालचाली न करणे, म्हणजे आपल्याला व्यायामाची सवय नाही आहे. लठ्ठपणा आहे, आपण सिगारेट स्मोकिंगचे सवयी असतात, ड्रिंकिंगचे अल्कोहोल ड्रिंकिंग असतं किंवा जास्त स्ट्रेसफुल लाईफ आहे. आजकाल स्ट्रेस जास्त असतो. तर इतर जोखीम घटकामध्ये वय, रक्तदाबाचा कौटुंबिक इतिहास म्हणजे आपली फॅमिली हिस्ट्री असते. खूप जास्त मिठाचे सेवन आणि प्रक्रिया केलेले अन्न हे खाणे यांचा समावेश होतो. सो एवढंच नाही तर हायपरटेन्शनची कोणतीही ठळक लक्षणे नाहीये. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, की त्याला काही ठळक लक्षणं नसतात. त्यामुळे बीपी हा आपला कायम वाढत राहतो आणि हा बीपी कायम वाढत राहिल्यामुळे ह्याला बीपी वाढल्यामुळे ह्याला आपण कधी-कधी असं म्हणतो, की ह्याला एक सायलेंट किलर असं म्हणतात. हायपरटेन्शनला सायलेंट किलर. कारण आपल्याला माहितीच नसतं, की आपला बीपी वाढत चाललाय आणि आपलं शरीर आतून तो पोखरत चाललेला आहे. सो नॉर्मल बीपी सांगितलं किती असावा? तो 120 आणि 80 असावा. अ, पण आपण 90च्या खाली आपला बीपी जरी मेंटेन केला, तरी आपल्याला कुठल्या ट्रीटमेंटची गरज नाहीये. त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे ते आपण जाणून घेऊया. सो निरोगी नियमित व्यायाम आणि शारीरिक हालचाली करणं फार महत्वाचं आहे. सो उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी व्यायाम हा औषधाविना असलेला उपाय आहे. नियमित शारीरिक हालचालीमुळे हृदय जास्त बळकट होते. सातत्याने व्यायाम केल्याने निरोगी वजन राखण्यासाठी सुद्धा मदत होते. जो माझ्या मते रक्तदाब म्हणजेच बीपी नियंत्रित करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. आठवड्यातील कमीत कमी 5 दिवस तुम्ही व्यायाम केलेला पाहिजे. आठवड्यातून 5 दिवस तुम्ही एरोबिक म्हणजे कार्डिओचा व्यायाम तो 30 ते 45 मिनिटांसाठी केला पाहिजे. आठवड्यातून 2 दिवस सुट्टी घेऊ शकता, पण ती 2 दिवस सलग सुट्टी नसली पाहिजे. सो त्यापैकी तुम्ही म्हणजे 40 ते 45 मिनिटांमध्ये व्यायाम काय करायचा? तर तो आहे की तुम्ही फास्ट वॉकिंग केलं पाहिजे, फास्ट चाललं पाहिजे किंवा जॉगिंग केलं पाहिजे, रनिंग केलं पाहिजे किंवा स्विमिंग आणि सायकलिंग ह्या ज्या कार्डिओचे एक्सरसाइज येतात, हे तुम्ही केले पाहिजे. ते 30 ते 45 मिनिटं. 5 दिवस, आठवड्यातले कमीत कमी 5 दिवस आणि जे 2 दिवस आपण सुट्टी घेऊ शकतो, ते सुट्टीचे दिवस सलग 2 दिवस नसले पाहिजे. सो त्याच्यानंतर येतं की पौष्टिक आहार. आपण काय खातो? दिवसभराच्या आपल्या ह्याच्यामध्ये आपण काय खातो? सो रक्तदाब नियंत्रित करण्यामध्ये आहाराची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. हायपरटेन्शन असलेल्या रुग्णांसाठी संपूर्ण धान्य, विविध प्रकारची फळे आणि भाज्या यांचा समावेश असलेल्या आहाराची शिफारस केली जाते. आहाराद्वारे रक्तदाब कमी करण्यासाठी किंवा त्यास प्रतिबंध करण्यासाठी डॅश आहारासारख्या आहार रचनेचा अवलंब केला जाऊ शकतो. सो डॅश म्हणजे काय तर डायटरी अप्रोचेस टू स्टॉप हायपरटेन्शन. सो हायपरटेन्शन रोखण्यासाठी आहारात्मक दृष्टिकोन आहार.
सो ह्या आहारामध्ये काय फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि कमी स्निग्धांश युक्त किंवा संपूर्ण स्निग्धांश काढलेल्या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असतो. एखाद्याला रक्तदाब असल्यास तो या आहारामुळे 11 mmHg पर्यंत तो कमी होऊ शकतो. सो तसेच अजून आहारामध्ये आपल्याला काय बघायला पाहिजे, तर आहारामधलं सोडियमचं प्रमाण म्हणजे मिठाचं प्रमाण. सो आहारातील मिठाचं प्रमाण हे कमी असलं पाहिजे. तर हृदयाचे आरोग्य सुधारू शकते आणि तुम्हाला रक्तदाब असल्यास जर तुमचं मिठाचं प्रमाण जर शरीरामध्ये कमी ठेवलं, तर ते तुमचा रक्तदाब 5 ते 6 मिलीमीटर ऑफ एचजीने कमी होतो. तुमच्या आहारातील मीठ कमी करण्यासाठी शक्य असल्यास पदार्थावरील लेबल काळजीपूर्वक वाचा. तुम्ही सामान्यतः खरेदी करत असलेल्या खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी कमी सोडियमचे पर्याय निवडा. प्रक्रिया केलेले पदार्थ कमी घ्या. प्रक्रिया करताना बहुतांश सोडियम मिसळले जाते, तेव्हा नैसर्गिक गोष्टी खाणे महत्त्वाचं आहे. आहारामध्ये अजून आपण सोडियम कमी करण्यासाठी काय करू शकतो? म्हणजे लोणचं. जर तुम्हाला ऑलरेडी रक्तदाबाचा त्रास असेल, बीपीचा त्रास असेल, तर तुम्ही आहारामध्ये एकतर तुमचं लोणच्याचे प्रमाण, पापड हे जे पदार्थ आहेत, जे आपण ठेवून बनवतो ते कमी केले पाहिजेत किंवा नॉन खाणं हे कमी केलं पाहिजे. सो धूम्रपान अ, त्याच्या पुढचं आहे की धूम्रपान. सो धूम्रपान ही एक फारच मोठी समस्या आहे बीपीच्या हिशोबाने. सो धूम्रपान बंद केल्यामुळे तुमचा रक्तदाब सामान्य होण्यास फार मदत होते. धूम्रपान सोडल्यामुळे तुमची हृदयरोगाची जोखीम प्रभावीपणे कमी होऊ शकते आणि तुमचे एकंदर आरोग्य सुधारू शकते. रक्तदाबावर नियमित देखरेख ठेवणे. सो हायपरटेन्शन मगाशी जसं मी सांगितलं, ज्यांना बीपी आहे त्यांनी 2 महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा बीपी डॉक्टरांकडे जाऊन जेव्हा पॉसिबल आहे तेव्हा डॉक्टरांकडे जाऊन बीपी चेक करणं महत्त्वाचंच आहे. तसंच ज्यांना रक्तदाब आहे त्यांनी बीपी चेक करण्याचं घरात मशीन घरी ठेवून तुम्ही बीपी चेक करू शकता. बीपी कसा घ्यावा, बीपी घ्यायच्या अगोदर काय करावं, कसं घ्यावं, हे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही ते व्यवस्थित बीपी घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. अ, तर त्यामुळे तुमचं बीपी कंट्रोल आणि आपल्याला माहिती पडत जातं. सो त्याच्यानंतर पुढचं आहे की तणाव व्यवस्थापन. तणाव व्यवस्थापन म्हणजे काय, की आजकालची आपली जी स्ट्रेसफुल लाईफ आहे, ती आपण कशी मॅनेज करायची, ती मॅनेज करणं फार महत्त्वाचं आहे. सो शिथिलीकरण कसे करावे, तणावाचे व्यवस्थापन कसे करावे, हे शिकल्यामुळे भावनिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते आणि रक्तदाब कमी होतो. तणाव व्यवस्थापन तंत्रामध्ये व्यायाम, संगीत ऐकणे, शांत किंवा आरामदायक गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे आणि ध्यान साधना यांचा समावेश होतो. सो औषधे नियमित घेणे. जर तुमचा रक्तदाब सातत्याने जास्त असेल, सहसा 140-90 किंवा त्याहून जास्त असेल, तर रक्तदाब कमी करण्यासाठी डॉक्टर औषध देतात. ती औषधे नियमित घेणे आणि अतिशय महत्त्वाचे कारण त्यामुळे तुमचा रक्तदाब नियमित राहतो. सो इथे शेवटी मला सुचवावेसे वाटते, की निरोगी आणि सदृढ आरोग्य इतके मौल्यवान दुसरे काहीही नाहीये. निरोगी जीवनशैली अंगीकारल्यामुळे आपल्याला दीर्घ आणि निरोगी जीवनाचा आनंद मिळतो. उच्च दाबास प्रतिबंध करता येतो. तसेच अनेक मार्गांनी तो नियंत्रित करता येतो. नियमित नियमित देखरेख आणि प्रतिबंधात्मक काळजीसह सामान्य रक्तदाब राखणे नक्कीच शक्य आहे. थँक